कोर्टासमोर मॅटर जे आलं त्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने 6 नंतरच्या मतदानाच्या ह्याच्यामध्ये नियमावली पाळली की न पाळली हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता। 6 नंतरच्या मतदान करून घ्यायचं असेल तर टोकन वाटायचे असतात आणि ते टोकन वाटले की न वाटले हा त्याच्यातला इश्यू आहे। इलेक्शन कमिशनला आम्ही असं पत्र लिहिलं होतं या संदर्भात, परंतु त्यांच्याकडून उत्तर असं आलेलं आहे की आम्ही कुठलेही टोकन त्या संदर्भातला डेटा आमच्याकडे असणारा उपलब्ध नाही। हे 2 मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टासमोर मांडलेले आहेत। तिसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये की ज्या दिवशी मतदान होतं ते आणि ज्या दिवशी मतदान झालं यांची एकत्रच टॅली झाली पाहिजे। ती टॅली झाली नाही ते इलेक्शन कमिशनचेच डायरेक्शन आहेत की ते इलेक्शन कमिशनला रिफर करायचं। इलेक्शन कमिशन त्याच्यावरती मग जे मार्गदर्शन तत्त्व देईल त्या प्रमाणात असणारं निवडणुका जाहीर करा। महाराष्ट्राच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट जुळत नाही, त्याच्यामुळे न विचारता जर त्यांनी असणारं मतदान केलं असेल, इलेक्शन जाहीर केलं असेल तर याचं स्टेटस काय हेही आम्ही कोर्टाला ठरवण्याचं सांगितलेलं आहे। कोर्टाने इलेक्शन कमिशन, युनियन गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र इलेक्टोरल ऑफिसर यांना असताना नोटीस काढलेली आहे। 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि 2 आठवड्यानंतर पुन्हा ही बोर्डावरती येईल, त्यावेळेस पुढची कारवाई सुरुवात होईल।